एसटीचा इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात, तात्काळ तज्ज्ञ समिती नेमून अभ्यास करण्याची गरज. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी. भाडे करारांतर्गत एसटी सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बस प्रकल्पात दिवसेंदिवस घाटात चालला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला अजून तोट्याच्या खाईत लोटणाऱ्या या प्रकल्पाच्या एखादी तज्ज्ञ समिती नेमून अभ्यास करून या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची गरज आहे. स्पष्ट मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी व्यक्त केला आहे. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी 1 किलोमीटर मागे 20 रुपये इतके नुकसान होत असून सध्या या प्रकल्पातून एकूण 168 बसेस सुरू आहेत. भविष्यात येणाऱ्या एकूण सर्व 5150 बसेस पूर्णपणे एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या व करारात ठरल्याप्रमाणे त्या प्रकल्पातील बस मार्गावर चालल्या नाहीत तर त्यांना प्रतिदिन प्रति बस ठरलेली 325 किलोमीटरची हमी रक्कम द्यावी लागेल. 5150 बसेस सरासरी 15.45 लाख किलोमीटर अंतर चालल्या किंवा नाही चालल्या तरी किमान प्रतिदिन प्रति बस किलोमीटर 20 रुपये इतका तोटा होऊन सुमारे 3,25,00,000 रुपये इतका खर्च येईल. तेवढाच तोटा सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे महिन्याला सुमारे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार असून वर्षाला सुमारे 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता ज्या गाड्या सुरू आहेत त्यांचा एकंदर अभ्यास करून फेरविचार करण्याची गरज असून यापुढे सुद्धा हा प्रकल्प चालवायचा असेल किंवा रद्द करायचा असेल तर एखादी अभ्यास समिती नेमण्याची गरज असून भाडेतत्वावर बस पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कंपनीने इतर शासकीय उपक्रमांमध्ये किंवा इतर राज्यांमध्ये काय दर निश्चित केले आहेत तिथे हे दर का कमी आहेत यावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे असेही बर्गे यांनी म्हटले आहे. दरम्यान इलेक्ट्रिक बस प्रकल्पात सुद्धा भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून चौकशी करण्यात यावी. अगोदर आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला तोट्याच्या खाईत घालणारा हा प्रकल्प पुढे सुरू ठेवायचा का याबाबत फेरविचार व्हावा असे बर्गे यांनी म्हटले आहे. एसटीच्या इलेक्ट्रिक बसचा प्रकल्पमुळे एसटी खरंच तोट्यात चालली आहे का? तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की कळवा. धन्यवाद.